हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिविर्देवै सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोतु वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिः, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतशृण्वन्तदेवीस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यशातं न विदुषुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः, गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरे पुण्यभूमि पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तयाठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरसी। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं। मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपम्। नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपम्, नमो नारायणगिरि ब्रह्मस्वरूपम्। विठाला 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 विठाला। रामकृष्ण हरी। संतुष्ट सततम योगी, यतात्मा दृढ़ निश्चयः, मय्यार्पित मनोबुद्धि, यो मद्भक्त समे प्रियः। ज्ञानीपुरुषाची लक्षणं, ज्ञानीपुरुष कसा असतो हे 12व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत। 14वा श्लोक आहे आणि त्यावरती माऊलींनी ज्या ओव्या केल्या त्या ओव्यांचा सरळ सरळ अर्थ आपण बघणार आहोत। तर असंतुष्ट असणारा पुरुष आहे। माणसाला जीवन जगण्यासाठी किती वस्तूंची गरज आहे। या वस्तूंची गरज मिळाल्या तर मिळाल्या, नाही मिळाल्या तरी तो समाधानी आहे। ठीक आहे। सतत
हा पुरुष जो आहे हा शांत चित्त आहे. संतुष्ट आहे आणि त्याच्या मनाला संतुष्ट असल्यामुळे कुठलाही विक्षेप असं काही होत नाही. स्वाभाविक वृत्तीचा निरोध करणारा हा आहे आणि शरीरेंद्रिय संघाचे नियमन करणारा आणि आत्मतत्वाविषयी ज्याचा निश्चय अति दृढ झाला, निश्चय पक्का झाला, दृढ झाला. आणि देव म्हणतात की जो माझ्या ठिकाणी, म्हणजे तो पुरुष, असे पुरुष मन व बुद्धी यांना स्थिर करून राहिलेला आहे. फार कठीण आहे हे सगळ्या गोष्टी करणं, याच्यातून जाणं, या सर्व चक्रांमधून. इथं आल्यावर देवाचं नामस्मरण होईन, घरी गेल्यावर किती वेळा गेला विचारलं तर काय नाही बा, आता काय सांगावं. पण तो जो पुरुष आहे ज्ञानी, त्याचं सतत कीर्तन चालू असतं, सतत भजन चालू असतं, सतत नामस्मरण चिंतन चालू असतं, डोक्यामध्ये तेच विचार असतात. आपलं कर्म करत असतो पण देवाचं नामस्मरण. गोरा कुंभार आपलं कर्म, माती आणणे, माती भिजवणे, माती तुडवणे, काय तुडवून झाल्यानंतर पुन्हा त्याचे गोळे तयार करणे, चाकावर ठेवणं, मडके तयार करणं, चाक फिरवत असताना सदम कीर्तयंतो माम. देव म्हणतात तू सतत विठ्ठल 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 पांडुरंगा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज लोकांची बसत नव्हते. लोकांनी पाहावं मला, मी माळ जपतो, लोकांनी पाहावं मी लय देवधर्म करतो. तुकाराम महाराज कधी लोकांती आले नाही. आले ते फक्त अभंग आणि त्याचा अर्थ आणि त्याचं विवेचन, फक्त तेवढ्यापुरतं. त्यांचं नामस्मरण चिंतन भंडाऱ्या डोंगरामध्ये सतत तेच. ज्ञानेश्वर माऊली सतत कीर्तन, सतत भजन दे भगवंताचं नामस्मरण. त्यांच्या ठिकाणी कोणाविषयी द्वेष आलाच नाही कधी. कोणी काही दिलं खायला तर दिलं, नाही दिलं तर दिवस उपवास. चला, कुठल्याही गरजा ते मागत नव्हते किंवा मला कपडा अंगावर चांगला मिळाला पाहिजे किंवा काय मिळालं पाहिजे, काहीच नाही. एक पंचा नेसलेला असायचा आणि तो एक पांघरलेला असायचा. अंगावरच्या कपड्याची सुद्धा अपेक्षा नव्हती. इतके त्यागी. हो, आणि काही मागितलं नाही कधी कोणला. पोटापुरतं अन्न फक्त मागितलं. दिलं एखाद्या माऊलीने तर दिलं, नाही तर दार लावून घ्यायचे, चल पुढचं दार. ते सुद्धा देत नव्हते. असा तो काळ होता. इतकं दुःखामध्ये जीवन संतांनी काढलं, भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं, एवढं ज्ञान निर्माण झालं घुसळून. आणि अशा दुःखामध्ये हो, म्हणून होतं लय दुःख होतं माझं. मी काय करू आता, काहीच करत नाही किंवा मला काही मिळालं नाही, आता मी काय करू. दुःखात माणूस करीन का भगवंताचं नामस्मरण चिंतन? नाही करणार. आणि सुखतही करत नाही. संतांनी सुखात तर केलंच केलं, त्यांना सुख प्राप्तच नाही झालं. त्यांना दुःखच प्राप्त झालं आणि त्या दुःखातून घुसळून त्यांनी हो बुद्धी भगवंताच्या ठिकाणी दिली.
आपलं चित्त भगवंताच्या ठिकाणी, नामस्मरण चिंतन, साधन आहे एवढं ज्ञान मिळवणं. आणि ज्ञानेश्वरे रचिला पाया, मग त्यांनी पाया घातला. आणि त्या इमारतीचा कळस महाराज, जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. ही साधी गोष्ट नाही ज्ञान मिळवणं. हो, म्हणून त्यांचं आपण अनुकरण केलं पाहिजे, त्यांचं ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. हो, म्हणून देव म्हणतात की जो माझं चिंतन करतो, बुद्धी मन माझ्या ठिकाणी स्थिर करतो, तो माझा भक्त आहे. ही सर्व गुण ज्याच्यामध्ये आहे, ठीक आहे, आता मी सांगितलेले, तो खरा माझा भक्त. माऊली म्हणतात, वर्षे विन सागरू जैसा जळे नित्य निर्मळू, तैसा निरुपचारी संतोषी जो. पावसाळ्यामध्ये जसा वर्षा ऋतू त्याला म्हटलंय, वर्षे विन सागर, जसा नित्य पाण्याने भरलेला असतो तसा आनंदाचे उपचार केल्यावर शिवाय जो सहज आनंदात निमग्न असतो, सहज क्रिया आहे ती. त्याला उत्साहित करावं लागत नाही, त्याला आनंदाचे नाही का, आनंद करा, आनंद म्हणा, आनंद, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, हे सगळं वाजवावं लागतं, सगळं गायन वगैरे सगळं त्याच्यामध्ये, मग नाचतो आनंदाने. तर त्याला त्याची कुठल्याच गोष्टीची गरज नाही साधनाची. तो त्याच्या मनाने उत्साह, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची आता, त्याला उत्साहित न करता जो खरा आनंद भगवंताच्या नामस्मरणाचा, भगवंताच्या चिंतनाचा घेतो, मग त्याच्या कानात आपोआप ते टाळ वाजतात, पक्वत वाजतो, सगळं आपोआप वाजतं, ते संगीत चालू, ते नामस्मरण, विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबा भजन करायचे, साऱ्या चिपळ्या नव्हत्या, ते दगडाचे टाळ वाजायचे. गाडगे महाराज भजन करायचे, पण आपलं कर्म करायचे, गाव स्वच्छ करायचं, घाण स्वच्छ करायची गावातली. हातात गोळ होता मोठाला, आणि साफसफाई करायची गाडगे महाराज. ऐक, आणि हे सगळं करून कोणाला काही मागत नव्हते, कोणी काही देण्याची अपेक्षाही नव्हती. इथं डोक्यावर खापर बांधलेलं होतं, ते खापर घ्यायचे आणि फक्त माई असं म्हणायचे. फक्त त्या माईने एखादी भाकर दिली, थोडं वरण दिलं, तेवढं घ्यायचं आणि तेवढंच खायचं, गाव स्वच्छ करायचं. आणि रात्री भजन करायचं, देवाचं नामस्मरण करायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. भगवंताचं भजन रात्री करायचं. टाळ नसायचे, ते चिपळ्या नसायच्या, ते दगड असे 2 दगड सारखे गोल करायचे, ते वाजायचे. उत्साही करावं लागत नाही, काही नाही बा, आता ते नाही वाजवलं नाही, आमकं नाही धमकं नाही, मग आता कसं काय म्हणू देवाचं भजन.
आहे का? ज्याला भगवंताशी प्रीती करायची, ज्याला भगवंताचं प्रेम जळवायचं आहे, भगवंताच्या जवळ ज्याला जायचं, त्याला कोणत्या साधनाची गरज नाही. हो, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, ज्याला डोळे नाही, ते भगवंताच्या जवळ जाऊन पोचले केवळ नामस्मरण चिंतनाने, त्याचं सतत कीर्तनाने. असे अनेक संत आहेत की हात नाही, पाय नाही, काही ना डोळे नाही, पण ते भगवंताने त्यांचा स्वीकार केला, ते भक्त ठरले देवाचे. मग आपण नाटक करतो याचा अर्थ असा आहे की नाही? काही नसलं की नाही आलते नाही, पण देवाविषयी प्रेम आहे ना, आवड आहे ना, मग ती लागल्याशी गोडी, ती गोडी एकदा लागली ना, ती जीवात जडते, ती सुटत नाही. मग रामकृष्ण हरीची. म्हणून असे भक्त, असं जो कोणी असेल, देव म्हणतात तो माझा भक्त आहे. वर्षे वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरूपचारू, संतोषी जो. म्हणजे सहज आनंदामध्ये निमग्न होणारा असा जो संतोषी आहे, संपूर्ण आनंदाने भरलेला माझ्याविषयी, तो माझा भक्त आहे. वाहनी आपुली आण, दरी जो अंतकरण, निश्चया साचपण जयाचे नी. राम माऊली काय म्हणतात पुढच्या ओळीनी? जो व्यक्ती आहे त्याचं मन आहे, मनाला शपथ घालतो. काय मनाला शपथ घालतो आणि मग त्याला ताब्यात ठेवतो. इकडे इकडं जाशील तर पाय. कुठं राहिलं पाहिजे तू भगवंताच्या चरणावरच राहिलं पाहिजे. तू भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे, तू भगवंताचं चिंतनच केलं पाहिजे, नाही तर तुला शपथ. वाहनी आपुली आण, धरी जो अंतकरणी, निश्चया साचपण जयाचे नी. निश्चय करतो, निश्चय. काही गोष्टीचा निश्चय आपण करतो ना, हे असंच करेन, हे असंच होईल. निश्चयाचे साचपण. तसं तो निश्चय करतो, मन माझं इकडे जाऊ देणार नाही, इकडे जाऊ देणार नाही. माझं मन आहे ना, ते भगवंताच्या चरणावरच ठेवणार. निश्चयाचे बळ, शक्ती असते त्याच्यामध्ये, निश्चयामध्ये. आणि त्या मनाला तो आवरून धरतो, मनाला तिकडे इकडे जाऊ देत नाही. निश्चयाच्या बळाने काय होतं तर निश्चयाला खरेपणा येतो, असं माऊली म्हणतात. जीव परमात्मा दोन्ही बैसवनी ऐक्यासनी, जयाची हृदय भोनी विराजती. काय होतं? जीव आणि परमात्मा हे दोन
माऊली म्हणतात. आता ते दोन आहेत का? कुठपर्यंत दोन आहे? जोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत ज्ञान नाहीये, जोपर्यंत काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार आहेत, जोपर्यंत तीन गुण आहेत, सत्व, रज, तम, त्याच्यातच भटकत आहे, त्याच्यातच फिरत आहे. त्यांना सोडून द्यायला तयार नाही. मन, बुद्धी, अहंकार, चित्त गटकते 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 आहे का? एक न धड म्हण आहे ना, एक न धड बारंबार चिंध्या. अशी मनाची जर अवस्था असेल तर काय उपयोग आहे? ठीक आहे. म्हणून माऊली काय म्हणतात? जीव आणि परमात्मा दोन्ही. मग देव आणि परमात्मा दोन्ही एकत्र राहू शकतील का? जीव आणि परमात्मा, जीव आणि परमात्मा मुळात एकच आहे, परंतु ते ओळखण्यासाठी जी शक्ती लागते ती कशातून निर्माण होते, कुठून निर्माण होते? यांना ज्यावेळेस घराच्या बाहेर काढतात, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, काय सत्व, रज, तम गुण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, तू मन हे मीच करी का, देव म्हणतात. आणि ते एकदा चित्त त्याच्याशी जडलं ना, ते भगवंत स्वरूप जर झालं ना, ते दोन्ही एका ठिकाणी एका आसनावर येऊन बसतात. हो, असं माऊली म्हणतात. जीव आणि परमात्मा दोन्ही बैसोनी एक्या आसनी, जयाची हृदय भोनी विराजती. मग असे दोन्ही एका आसनावर येऊन बसून ज्याच्या हृदयात विराजमान होतात, तो ज्ञानी पुरुष, तो ज्ञानी भक्त. बघा किती अवघड आहे आणि सोपं पण आहे. अवघड आहे, अवघड आहे. ज्ञानेश्वर माऊलीने कधीच सांगितलं नाही अवघड आहे, पण त्याच्यात डुंबल्यामुळं नाही का, मृत्यू संसार सागरात डुंबत राहल्यामुळं ते अवघड वाटतं. त्याच्यातून कसं निष्ठायचं? पण माऊलीसारखे संत, त्यांची जर कृपा झाली तर ते फार सोपं आहे. तुकाराम बाबासारखे संत, त्यांची कृपा झाली, फार सोपं आहे. नारायणगिरी बाबासारखे कृपा झाली, हो फार सोपं आहे. कृपा झाली पाहिजे, संतांची कृपा झाली पाहिजे. कृपा झाल्याशिवाय काहीच नाही. म्हणून दोन्ही एका आसनावरती विराजमान होतात. जीव आणि परमात्मा. ऐसा योग समृद्धी होऊनी जो निरवधी, अर्पी मनोबुद्धी माझे ठाई. ते म्हणतात ठाई, ठिकाणी. काय माझ्या ठिकाणी अर्पण करायचं? ऐसा योग समृद्धी. आणि तो जर असा योग समृद्ध झाला नाही का, योग संपत्तीने पूर्णत्वास गेला किंवा पूर्णत्वास पावला, हा एक योग आहे. बुद्धी त्याच्या ठिकाणी लावले, मन त्याच्या ठिकाणी लावणे, चित्त त्याला देणे, हे सगळं त्याला देऊन टाकायचं भगवंताला, त्याच्याशी एकरूप करायचं. हा एक योग आहे. मग अशा योग संपत्तीने
पूर्णत्वास पावलेला असून माऊली म्हणतात मन बुद्धी ही भगवंताच्या ठिकाणी अर्पण केलेला असा तो ज्ञानी भक्त. आतो बाहेरी योगू असं म्हटलंय. काय म्हटलं मौनींनी? निर्वाळले वाही चांगू, निर्वाळले आहे चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. काय ओळीचा अर्थ काय होतो या की माऊली म्हणतात अंतर्यामी आतू आणि बाहेरू, बाहेर आतमध्ये आणि बाहेरून. आतमध्ये ध्यान योगाने आतमध्ये काय करायचं असतं? ध्यान करायचं असतं, चिंतन करायचं असतं आतून. आणि बाहेरून काय करायचं असतं? अष्टांग योगाने, अष्टांग योग. निर्वाळले ही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. तो जरी अष्टांग योगाने आतून ध्यान योग, बाहेरून अष्टांग योग याने जरी सिद्ध झाला तरी पण भगवंताची प्रीती, देव म्हणतात माझी प्रीती जो प्रेमाने करतो, माझ्यावरती प्रेम करतो अर्जुना, तो भक्तू, तोची योगी, तोचू मुक्तू, तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये. अर्जुना, अर्जुना तोची भक्तू, तोच भक्त, तोच योगी, तोच मुक्तू, तोच मुक्त, तो वल्लभा मी कांतो ऐसा पडिये. फार काय सांगायचं? तो वल्लभ मी कांतू. अर्जुना तोच. ये ना तो आवडे मज जीवाचे नि पाडे, येई येत थोकडे रूप करणे. तो काय? अर्जुना, जसं पती पत्नी आहे ना, पत्नी पतिव्रता आणि पुरुष याचंही एक पत्नीत्व अलग. पत्नीचं एक पती, तिला पतिव्रता म्हणतात, आणि पुरुष एक पत्नीत्व, ती आहे तेवढीच माझी पत्नी, बाकी कोणीच नाही. सगळ्या आया बहिणी माझ्या, माझी आई आहे, माझी बहीण आहे, असं काय. तो वल्लभा मी कांतू ऐसा पडिये, हे ना तो आवडे मज जीवनाचे नि पाडे, हेही येत थोकडे रूप करणे. जसं पती पत्नी आहे ना, तसं तो मला आवडतो. देव म्हणतात तो माझा आवडता आहे. नुसता आवडताच नाही, एवढंच आहे, नुसता आवडतच नाही, तो मला माझ्या जीवापेक्षाही प्राणप्रिय आहे. मज जीवाचे नि पाडे, ही येत थोकडे रूप करणे. आता काय
काय सांगावं, किती दृष्टांत द्यावं तुम्हाला, किती दृष्टांत सांगावं. माऊली म्हणतात किती दृष्टांत दिले तरी कमीच आहे. तो भक्त असा माझा आहे, इतका प्रिय मला आहे. तरी पर्यंताची कहाणी हे भुलीची भारणी, ये तव न बोलणी परी बोलवी श्रद्धा. पा माऊली काय म्हणताय. भुरळ आहे, भुरळ, भुलीची भारणी आहे का नाही. तर आवडत्याची गोष्ट हे केवळ भुरळ पाडणारी भूलच आहे. अहो, ही बोलून दाखवायची गोष्ट आहे का. इतकं तो आवडतंय, ही बोलून दाखवण्याची गोष्ट नाही. परंतु ती किती आवड आहे, ती आवडच सांगते. ती आवडच आमच्याकडून वदविते. मनोनी गा अम्मा वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. म्हणून माऊली म्हणतात का आम्ही सहज उपमा देऊन गेलो बा. चला, वेगा आली उपमा, एरवी काय प्रेमा अनुवादू असे. किती प्रेमाचं वर्णन करावं, किती प्रेमाचं वर्णन करावं, ते कमीच पडतं. हा, बाकी प्रेमाचं वर्णन करता आलं का. आता असो हे किरीटी, पै प्रियाच्या गोष्टी दुना थाव उठी आवडी गा. अर्जुना, काय कर, या सर्व गोष्टी बाजूला ठेव आणि काय कर, आवडत्या मनुष्याविषयी गोष्ट निघाल्या. आवडत्या मनुष्याविषयी गोष्टी निघाल्या असता. ठीक आहे, तुमचा प्रिय मनुष्य आहे एखादा आणि एखाद्याने तुमच्या बरोबर त्या माणसाची गोष्ट, हो तो तर काय सांगावं, तो तर असा आहे, तो तर आवडत्या माणसाविषयी. मग ती आवड जी आहे ती दुप्पट होते. म्हणून माऊली म्हणतात की सहज जर आपण आवडत्या माणसाविषयी गोष्ट काढली, तसं भगवंताला आवडता कोण आहे. हा भक्त आवडता आहे. मग काय सांगायला पाहिजे तुम्हाला, किती दृष्टांत द्यायला पाहिजे आता, नाही का. तयाही वरी विपाये प्रेमळू संवादिया होये, तिये गोडीशी आहे कंटाळे मग. नाही का. त्यापेक्षाही कदाचित त्याही वरी पूर्व आहे प्रेमाळू संवादिया होय. कदाचित गोष्ट ऐकणारा प्रेमळ भेटला पाहिजे ना. ऐक, तुम्ही ऐकणारे कसे आहेत. तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून या आपुल्या सभा बोलला हो लाहो. जरी सलगी करू बी हो तरुणी ओप के पा. माऊली म्हणतात. मग व्याध्यामध्ये ओ आहे सुरुवातीच्या. तुमच्यासारख्याची सलगी नाही करायची तर मग कोणाची काय. कारण की आवडत्या माणसाला, नाही का, प्रेमळ माणसाला जर सांगायला गेलं तर तो प्रेमाने ऐकतो की नाही. पण आवडतच नाही त्याला सांगायला गेलं, तू सांग थांब थांब थांब, तो ऐकेल. एसटीत बसायला गर्दी,
लग्नाला जायचं आहे आता, आणि दारात खूप गर्दी झाली एस टीच्या. एस टी आतमध्येही फुल झाली, हे घुसतच मध्ये. त्याला जर बाहेर ओढलं त्याला, हो इकडे इकडे तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगतो. ऐकन हा. तो म्हणून मला काही इकडे घुसायची काही आहे, तिथं जागा राहिली नाही आतमध्ये, काय ज्ञानेश्वरी सांगतो. आवड पाहिजे रे त्याला, किंवा त्याच्यातच असला पाहिजे, ते डुंबत असलं पाहिजे ना. तो मला सांगा जागा कशी मिळेल ते सांगा मला, बाकीचं नका सांगू. म्हणून दया ही वरी विपाय प्रेमळू संवादिया होय, ते गोडीशी आहे कंटाळे. मग कंटाळेल प्रेमळ माणसाला सांगितलं. तुम्हाला तासभर बसले तरी कंटाळा येत नाही. तुम्ही एक तास विना घेऊन उभं राहता, 1 तास सकाळपासून उभं आहे 6 वाजेपासून. विनेकरी उभे राहतात आहे की नाही, टाळ घेऊन उभे आहेत, कंटाळतात. प्रेम आहे ना भगवंताविषयी, आवड आहे ना. भावे प्रेमे विना ज्ञान नको, हेच ज्ञान दे देवा. भाव आणि प्रेम हेच खरं ज्ञान आहे. देव म्हणतात तुमचं प्रेमच द्या, आवड द्या. घरचं सगळं संसार टाकून आज 4-2 लोक येतातच ना. विणा वाजवायला आहे, टाळ वाजवायला, पकवाज वाजवायला यायला आहे, भजन म्हणायला आहे, आणि आवड नसली तर पळालं. टायमिंग दिलेलं आहे 12 वाजेपासून. तिथंच निश्चयाचे बळ, निश्चयाने थांबणार म्हणजे थांबणार, तिथंच थांबणार, जाणार नाही तिथून. म्हणतो का मला काम आहे, आता मी चाललो जर जाऊन येतो. पळ नाही तिथं, तिथं ते एकदा दिलं देवा भगवंताला म्हणजे दिलं. चला टायमिंग पडेल. पण तयाई वरी विपाये प्रेमळू संवादिया होय, ती गोडीशी आहे कंटाळे. मग संवाद, संवाद प्रेमळाशी झाला पाहिजे, मग त्याच्यात गोडी वाढते. म्हणून गा पंडू सुद्धा 2 ओवे राहिले फक्त, म्हणजे आपण पूर्ण. म्हणून गा पंडू सुता तू प्रिय आणि तूची श्रोता, वरी प्रियांची वार्ता प्रसंगी आली. काय ओळीचा अर्थ होता यार. भगवंत म्हणतो म्हणा अर्जुना, अरे खरोखर तूच माझा आवडता आहे रे, तूच ऐकतो, तूच प्रेमळ आहेस आणि माझ्या भक्तीविषयी तत्पर तूच आहेस अर्जुना. तुलाच कळकळ आहे सगळी, तूच माझं ऐकतोस नाही का. मी तर बोलतोच आहे, पण बोलण्याचा प्रसंग आला हेही आपले भाग्य मी समजतो. हा प्रसंग आला हे भाग्य आहे म्हणून. कोणाचं? देवाचं भाग्य आहे का? मग म्हणे जाण तया भक्तीचे लक्षण, जया मी अंतकरण बैसो घाली. म्हणून हे अर्जुना, आता प्रसंग खूप चांगलाच आहे. मी बोलतोय, मी सांगतोय, आणि अर्जुनाचंही भाग्यच आहे. देव डोलायला लागले. जसं तुम्ही ऐकता तुमचंही भाग्यच आहे, तुम्हाला ऐकायला मिळतं. घरातल्या पोराला म्हणा बरं पेपरच्या एखादी बातमी वाचून दाखव. हा, तुमच्या पोराने कधी पेपरमधली एखादी बातमी तुम्हाला वाचून दाखवली का? हा, बाबा हे बघा असं आहे, मी वाचून दाखवतो आता. कधी आहे की नाही? हे फुकट इथं मिळतं ज्ञान. भगवंताने ज्ञान मोफत दिलेलं आहे, पण जे मोफत मिळतं त्याच्या किंमत नाही महाराज. ते निष्काम कर्म आहे.
पण त्याच्या भाग्यात येते त्यालाच प्राप्त होतं. हो, पैसे घेऊन ये ज्ञान हो देऊ पण नाही. त्याला प्रेमच असावं लागतं आणि ते प्रेम पैसे देऊन नाही. आईचं प्रेम आहे. किती पैसे आईला देतात दररोज तुम्ही? आई एवढं प्रेम करते लहानपणापासून सगळं. किती पैसे दिले? आई मागतच नाही काही. तुझं पगार तुझं राहू दे भाऊ, तू करतो तुझं पाय. मला काय करायचं आहे माझं चाललं व्यवस्थित, पण तुझंच कल्याण हो, तुझं चांगलं हो. तुझं भगवंत मागतच नाही काही. तुझं तू सांभाळून ठेव, व्यवस्थित वाग, नीती नियम पाळ, सगळ्याशी चांगलं बोल. शास्त्राने वाग, तुझं कल्याण होईल. आईची जशी भावना आहे की माझा मुलगा हा चांगला व्हावा, त्याने चांगलं वागावं समाजात, अनितिमान काही करू नये, असं आईला वाटतं. तर भगवंताला असं वाटतं का सर्वेत्र सुखीना संतु, देवाला वाटतं सगळ्यांनी सुखी राहावं, कोणी कोणावर अन्याय करू नये, कोणी कोणाचं फुकट मागू नये, कोणी कोणाचं फुकट खाऊ नये, कर्म सगळ्यांनी चांगलं करावं, जे आपलं काम आहे ते करावं. नाही मिळालं रामकृष्ण अरे, नाही मिळालं नाही मिळालं खायला उपवास करा त्या दिवशी. पण भगवंताचं नाम घेतलं तर मिळलं, खाल्लं मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो योगक्षेम चालवल्याशिवाय राहणार नाही भगवंत. म्हणून प्रेमळ असावा भक्त, आणि प्रेमळ अशीच प्रेमळालाच सांगावं. म्हणून अर्जुना तू प्रेमळ आहेस, भक्त आहेस माझा, म्हणून मी तुला सांगतो. देव म्हणतात ज्याच्या भाग्यात आहे त्याला प्राप्त होतं. म्हणून ज्यांना मी आपल्या हृदयात साठवून ठेवतो भगवंत म्हणतात. मग म्हणे जाण तया भक्ताचे लक्षण, जया मी अंतकरण बैसो घाली. मग तया भक्ताची लक्षणं, तया म्हणजे त्या कोणत्या आत्तापर्यंत जे सांगितलं भक्त, की जो भगवंताचा भक्त आहे, नामस्मरण चिंतन करतो, त्या भक्ताची लक्षणं ही तुला मी सांगतो. पुढं अजून भक्ताची लक्षणं भगवंत सांगत आहेत. पुढं आणखी 15व्या श्लोकामध्ये काय सांगतात भगवंत अर्जुनाला, आणि माऊलींनी त्याच्यावरती काय ओव्या केल्या ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहू. विठाला 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 विठाला. हरिपाठ व्हायचं का तुमचं? कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव.